आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी बघूयात। मुंबईकरांवरील पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। 7ही धरण क्षेत्रांमध्ये सध्या चांगला पाऊस बरसतोय। यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसते। त्यामुळे मुंबईवर असलेलं पाणी संकट आता दूर होण्याची शक्यता आहे। पाणीसाठा काय मुंबईतला बघूया। तुळशी 76.54%, तानसा 60.85%, विहार 52.8%, मोडकसागर 45.71%, भातसा 28.70%, मध्य वैतरणा 27.7%, अप्पर वैतरणा 1.90%। एक महत्त्वाची बातमी समोर येते या क्षणाची। दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी दूध हंडी फोडून सरकारचा निषेध करण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोतुळ गावात धरण आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे। यावेळी दूध उत्पादकांनी स्वतःला दुग्धाभिषेक घालत सरकारचा निषेध केलाय। सरकारने 40 रुपये भाव न दिल्यास पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। राज्याच्या सरकारने जी काही बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। का अनुदानाचा यामागचा वाईट अनुभव आहे। त्याच्यामुळे अनुदान पूर्णपणे शेतकरी नाकारतायत। प्रति लिटर 40 रुपयाची मागणी केलेली आहे। जो काही द्यायचा आहे तो उत्पादन खर्चानुसार भाव दिला पाहिजे हे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं। परंतु मंत्री महोदयांनी आणि त्या ठिकाणी जे काही आज खाजगी कंपन्या बसलेल्या होत्या दूध संघाच्या त्यांनी सुद्धा सध्या दिलेला 30 रुपयाचा भाव सुद्धा नाकारलाय।